मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही रताळे पिकाची लागवड करण्यात आली आहे। 2.5 महिन्यांनी महाशिवरात्रीच्या एक आठवडा आधी हे पीक तयार होते। सुमारे 3 हेक्टर जमिनीवर रताळ्याचे पीक घेतले जाते। रताळे हे आरोग्यवर्धक असून यामध्ये व्हिटॅमिन ए, त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नीज, पोटॅशियम असल्याने ते गुणकारक मानले जाते। या पिकाच्या लागवडीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे सर्वच शेतकरी हे पीक घेत नाहीत। कोर्लई गावाची परंपरा आहे की दरवर्षी महाशिवरात्री वेळेस रताळे पिकाचा पुरवठा या गावातून होत असतो। रताळे पिकाचा हंगाम ज्यावेळी सुरू होतो तेव्हा निवडक आणि आकर्षक रताळी राखून ठेवली जातात। ही सर्व रताळी किमान मध्यम तापमानात ठेवावी लागतात। जून महिन्याच्या पहिल्या पावसात राखून ठेवलेल्या या रताळ्यांना कोंब फुटतो। अशी रताळी पावसाच्या हंगामात जमिनीत पुरली जातात। त्यानंतर काही दिवसांनी यावर वेल वाढते। ती वाढलेली वेल इतर ठिकाणी जमीन भुसभुशीत करून त्यावर गाळे तयार करून जमिनीवर लावली जाते। या वेलीवरून जमिनीच्या खाली रताळी तयार होतात। तयार झालेली रताळी महाशिवरात्रीच्या एका आठवडा आधी काढली जातात। साधारणतः ही रताळी मुरुडच्या बाजारपेठेत 100 रुपये किलोनी विकली जातात। महाशिवरात्रीच्या किमान 3 दिवस अगोदर मुरुड बाजारपेठेत रताळ्यांचा मोठा बाजार भरतो। लोक ही रताळी खरेदी करण्यासाठी येत असतात। या बाजारातून किमान 20 टन रताळी विक्री होत असते। स्थानिक लोकांनी पिकवलेल्या या रताळ्यांना बाजारपेठेत अधिक पसंती पाहावयास मिळत असल्याने या 3 दिवसांच्या बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते। सध्या कोर्लई गावात रताळी लागवड 100% पूर्ण झाली आहे। याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक शेतकरी वित्रीन वेगस आणि जेरॉन पे यांनी सांगितले की सर्व शेतकऱ्यांनी रताळी लागवड पूर्ण झाली आहे। सध्या मजुरीचे आणि खताचे दर खूपच वाढले आहेत। रताळी पीक काढणाऱ्या शेतकऱ्यांना खताच्या दरात सूट मिळावी, तसेच कृषी खात्याकडून बामणकोंडी भागात बंधारा बांधून दिल्यास पाणी पुरवठा मुबलक होईल, या बाबींकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।